हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी स्वागत करते तुमचं सर्वांचं माधुरी डेली ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे एका साईडला मी गॅसवरती आपण सगळ्या भाज्या इथे गरम करण्यासाठी ठेवलेल्या आहेत। तर इथे दुसऱ्या साईडला मी शेगडीवरती थोडासा कांदा लाल करण्यासाठी ठेवलेला आहे। म्हणजे आपल्याला कांदा पूर्णपणे लाल करेपर्यंत आणि कडक होईपर्यंत आपल्याला कांदा हा तळून घ्यायचा आहे। बिर्याणीचं लेअरिंग करताना वरून डेकोरेशन करताना आपल्याला अशा पद्धतीचा कांदा लागतो। तर इथे दुसऱ्या साईडला मी भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आहे, तमालपत्र घातलेलं आहे। म्हणजे जो काही खडा मसाला आपल्याकडे असेल तर तो सर्व काही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। छान असं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथे आपल्या ह्या भाज्या सर्व वाफरलेल्या आहेत। जास्त काही इथे भाज्या शिजवून घ्यायच्या नसतात, कारण जास्त शिजवून घेतल्या तर त्या पटकन गाळ होतात। त्यामुळे अगदी 4 ते 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती वाफलून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडंसं सोयाबीन घातलेलं आहे, फ्लावर, गाजर आहे, वाटाणा आहे आणि आपली शिमला मिरची सुद्धा आहे। त्याचसोबत तुम्हाला जर घालायचं असेल तर बटाटासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात। तर आता याचं कोटिंग करण्यासाठी यामध्ये थोडंसं आपल्याला दही घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे बिर्याणीसाठी मॅग्नेट करून ठेवायचं आहे। दही घातलेलं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे माझ्याकडं एव्हरेस्टचा, तर तो इथे मी वापरलेला आहे। हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं याला असंच मॅग्नेट करून ठेवायचं आहे। तर पाहू शकतात इथे कांदासुद्धा आपला रोस्ट झालेला आहे, तांदूळही शिजलेला आहे। आता आपण लेअरिंगसाठी याचं हे पातेलं घेतलेलं आहे। त्यावरती सुरुवातीला मी सर्व शिजलेल्या भाज्या जे आपण कोटिंग करून ठेवलेल्या होत्या, म्हणजेच मॅग्नेट करून ठेवलेल्या होत्या, तर त्या इथे घालून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला जर तुम्हाला भात घालायचा असेल तर तुम्ही खाली भातसुद्धा घालू शकतात, नाहीतर अशा पद्धतीने तुम्ही खाली भाज्या सर्वत्र पसरवून घ्यायच्या आहे। व्यवस्थित असं सगळीकडे आपल्याला याचा लेअर लावून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावरती आपल्याला भात घालायचा आहे। म्हणजेच हा भात आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे, जास्त गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही, कारण नंतर वाफेवरती शिजेल। अशा पद्धतीने आपल्याला हा भात थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि त्याबद्दल पाणीसुद्धा काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे चाळणीमध्ये हा भात काढून घेतलेला होता। पाणी सगळं साईडला काढून ठेवलेलं आहे, फक्त भात आपण इथे काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने याचं लेअरिंग करून घ्यायचं आहे। त्याचसोबत मी थोडेसे इथे काजू आणि मनुकेसुद्धा तळून घेतलेले होते आणि पनीर, हे सगळं आपल्याला एकत्रित यावरती लेअरिंग करण्यासाठी घालायचं आहे। तर पाहू शकतात तुम्ही अशा पद्धतीने काजू आणि इथे मनुके मी तळून घेतलेले आहेत, पनीरसुद्धा त्यासोबत तळून घेतलेलं आहे। सर्व यावरती आपल्याला लेअरिंग करताना टाकायचं आहे। प्रत्येक लेअरवरती आपल्याला हे पनीर आणि जे आपण काजू मनुके घातलेले आहेत ते सगळं इथे व्यवस्थित असं लेअरिंग करून घ्यायचं आहे। त्यावरती थोडंसं आपल्याला कांदासुद्धा रोस्ट केलेला आहे, तो सुद्धा यावरती घालून घ्यायचा आहे। त्यामुळे याचा छान असा टेस्ट तयार होतो। आता हे तुम्ही पाहू शकतात, तर हे आपल्याकडं फूड कलर आहे, तो मी इथे घेतलेला आहे। फूड कलर थोडासा ऑरेंज कलरचा होता, पूर्णपणे सगळीकडे घालून घेतलेला आहे। आणि बिर्याणीची टेस्ट जर तुम्हाला आणखीन वाढवायची असेल तर आपण जो कांदा रोस्ट केलेला होता त्याच कांद्याचं तेल आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि याचं लेअरिंग झाल्यानंतर ते तेल सर्वत्र अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। म्हणजे त्याचा छान असा वास तयार होतो आणि आपली बिर्याणी अगदी हॉटेलच्या सारखी तयार होते। तर इथे सगळ्यात लास्टला इथे मी लेअरिंग करून घेतल्यानंतर वरती इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे लेअर करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात इथे राहिलेला सगळं कांदा मी वरती टाकलेला आहे, कारण खालीही मी लेअरिंगला कांदा घातलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला लेअरिंग करून घ्यायचं आहे। त्यावरती थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला डेकोरेशनसाठी घालून घ्यायची आहे। मस्त अशी आपली इथे तयार बिर्याणी झालेली आहे। याला आपल्याला थोडा वेळ वाफ द्यायची आहे, मग आपली ही बिर्याणी तयार झाली। वाफ देताना काळजी घ्यायची आहे, डायरेक्टली याला गॅसवरती किंवा शेगडीवरती कशावरतीही ठेवायचं नाही आहे। तर सुरुवातीला आपल्याला तवा घ्यायचा आहे, तवा मंद आचेवरती गॅसवरती ठेवायचा आहे आणि तव्यावरती मग हे पातेलं जे आपण लेअरिंग करून घेतलेलं आहे ते वरती ठेवायचं आहे। पूर्ण टाईट बंद, म्हणजे हवा जाऊ नये किंवा त्याच्यातली वाफ बाहेर जाऊ नये, अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साईडने तुम्हाला कणिकमध्ये सुद्धा पॅक करू शकतात। अगदी दम देण्यासाठी आपल्याला ही बिर्याणी टाईट अशी झाकण करून ठेवावी लागते। तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली बिर्याणी तयार झाली। कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब।